विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या पुस्तकातील अंकिला मी दास तुझा ही संत नामदेवांनी रचलेली अभंगवाणी संतवाणी पाहणार आहोत. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. त्यांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकावली. शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये संत नामदेव महाराजांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसे धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरिणी, भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. वनवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरिणी, नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. आपण एक एक संतवाणीचा अर्थ बघूया. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. श्री विठ्ठलाला आई समजून संत नामदेव महाराज स्वतःला बाळ समजत आहे. विठ्ठलरूपी मातेने आपल्या बाळाचा मायेने सांभाळ करावा हे सांगताना संत नामदेव महाराज म्हणत आहे, अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. म्हणजे जर समजा आगीमध्ये बाळ चुकून पडला तर दयाळू आई त्याचे रक्षण करण्यासाठी धावत जाते. त्याप्रमाणे तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. त्याप्रमाणे हे देवा, माझे कार्य पूर्ण करण्यासाठी तू धावत ये. मी तुला शरण आलेला तुझा दास आहे. तुझ्या चरणी लीन झालेला मी परमभक्त आहे. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. सवेची म्हणजे लगेचच. झाडावरून अकस्मात जर पिलू धरणीवर पडले तर क्षणाचाही विलंब न करता पक्षिणी त्याच्यापाशी झेप घेते. त्याला वाचवण्यासाठी ती तत्परतेने जमिनीवर येते. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. वासरू भुकेले असते तेव्हा त्याला दूध पाजण्यासाठी गाय तत्काळ हंबरत वासराकडे धावत जाते. वनवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरिणी. रानामध्ये वनवा पेटला तर आपले पाडस त्यात सापडले तर नाही ना, या शंकेने हरिणी चिंतित होते, व्याकुळ होते. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. संत नामदेव महाराज म्हणतात, हे विठ्ठला, तू पाण्याने भरलेला ढग आहेस. त्यातल्या पाण्याचा, पाणी म्हणजे माया या अर्थाने इथे म्हटलेले आहे की त्या मायेचा माझ्यावरती वर्षाव होऊ दे. मी पावसाच्या पाण्याविना जगू न शकणाऱ्या चातकासारखा आहे. माझे जीवन तू सांभाळ, अशी विनवणी त्या ठिकाणी नामदेव महाराज करीत आहेत.